नमस्कार मित्रांनो, रोहित पवार आणि अजित पवार यांच्यातील नाते एकदम खास। रोहित पवार हे भविष्यातील भारदस्त नेते होण्याची ताकद ठेवतात हे अजित पवार यांनी ओळखले होते। रोहित पवार यांनीही काकांचे बोलणे मनाला लावून घेतले नाही। काही वर्षे राजकारणातील वाटा जरी वेगळ्या झाल्या तरी काका पुतण्याचे नाते त्यांनी प्रेमाने जपले। काका म्हणून रागवण्याचे ओरडण्याचे सगळे अधिकार रोहित पवार यांनी अजितदादांकडे जेथे तेथे ठेवले। एरवी राजकीय चूल वेगळी मांडल्यावर नात्यात दुरावा येतो, परंतु पवार घराण्यातील शिकवणीमुळे त्यांच्या नात्यात कधी अंतर पडले नाही। अजित पवारांना आदरांजली म्हणून रोहित पवारांनी त्यांना न आवडणाऱ्या 3 गोष्टी सुधारण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान आज विधानसभेत अजित पवारांविषयी बोलताना पहिल्यांदाच रोहित पवारांनी भावना व्यक्त केल्या। अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाले। गेल्या वर्षीची अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आठवण सांगत अजित पवार यांचे माझ्यावर कसे लक्ष होते हे सांगताना रोहित पवारांच्या अश्रूंचा बांध फुटला। रोहित पवार म्हणाले, आमच्या वयाच्या सर्व आमदारांवर अजितदादांचे विशेष लक्ष होते। अजित पवार कायम म्हणायचे, रोहित तुझं सामाजिक वजन वाढलंय, जरा शारीरिक वजन कमी कर आणि राजकीय वजन वाढव। ते हयात असताना मी त्यांना फक्त हो म्हणायचो, पण आज मी त्यांना शब्द देतो की माझं शारीरिक वजन कमी करेल आणि राजकीय वजन वाढवेल। रोहित पवार अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी गेल्या वर्षी विधानसभेत दाखल होते। त्यावेळी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत मागून अजित पवार येत होते। त्यांनी रोहित पवारांना पाहताच झिरप्या बऱ्याच वाढल्या तुझ्या, अशी मिश्किल टिप्पणी केली होती। या टिप्पणीवर रोहित पवारांनी त्यांच्याकडे मागे वळत हसून पाहिलं। काका पुतण्याच्या नात्यातील गंमतशीर पैलू पाहायला मिळाला होता। तो व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता। हा गंमतशीर प्रसंग कधी अतिशय भावनिक प्रसंगात वळेल असे कधी कोणाच्या ध्यानी मनीत देखील नव्हता। आदरांजली म्हणून मी माझे केस कापले। माझा त्यांना शब्द आहे की मी माझी हेअर स्टाईल कायम तशीच ठेवेल, असे रोहित पवार म्हणाले। पण एक वर्ष गोष्ट खरी आहे की ते कायम म्हणायचे, शर्टाचे वरचे बटन लावत जा। काकांना मला फक्त एकच सांगायचे की ज्यावेळी 40-50 वर्षांनी मी तुम्हाला भेटेल तोपर्यंत बटन मी असंच उघडं ठेवणार। ज्यावेळी मी तुम्हाला भेटेल ते बटन मी त्यावेळी लावेल, कारण शेवटी बटन उघडे ठेवल्यानंतर तुमची आठवण त्या ठिकाणी येईल, असं म्हणत रोहित पवारांनी भावना व्यक्त केल्या। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।